संघटनेच्या वतीने छोटासा सन्मान या ठिकाणी करत आहोत। त्या सन्मानाचा त्यांनी सन्मान आपल्याकडून तुम्ही आता जेवणानंतर निघायची घाई आहे। तर माझ्यापासून सुरुवात करतो परिचय करून द्यायला मी शिवाजी सुखदेव पानबंद, राहणार गोरेगावचा, रयतमध्येच इथं सुग्यामध्ये होतो। इथं याप्रमाणे सेवा त्या ठिकाणी झालेलो आहे। मला 2 मुलं आहेत, त्यापैकी मोठा मुलगा जो आहे तो सध्या पोलीस इन्स्पेक्टर आहे, पुण्याला पाषाणला आहे तो, आणि दुसऱ्या घरामध्ये 2च मुलं आहेत। दोघं जण इथं सुप्यातच राहतो। त्या बरेच वर्ष नोकरी इथे केलेली असल्यामुळे, शिवाय रोडवर असल्यामुळे याच ठिकाणी बांधकाम करून एक छोटंसं घर आहे, तिथं त्या ठिकाणी राहतो। गाव जवळ असल्यामुळे काही अडचण नाही, एकंदरीत सगळं काही सुरळीत चाललेलं आहे। चला पुढचं पुढे येते। मी कर्णक विठ्ठल कोंडेराव, राहणार सलाबत, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर। तर जामगावला आल्यानंतर 40 आपण जे शिक्षक होतो, आता त्यावेळेस विद्यार्थी होतो, सर्व 40 विद्यार्थ्यांमध्ये माझी अतिशय नाजूक परिस्थिती होती आर्थिक, आणि त्या नाजूक परिस्थितीमध्ये मला तुमचं प्रत्यक्ष 40 जणांचं सहकार्य लाभलं, आणि विशेषतः आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत सुद्रिक सर, त्यांचं विशेष सहकार्य लाभलं। मला 2 मुलं 1 मुलगी आहे, 3 नंबरची मुलगी। 3 नंबरच्या मुलीचं लग्न 2009 साली झालं, लोणावळ्यामध्ये दिलं। 2 मुलं आहेत, मोठा मुलगा घरीच आहे, शेती करतो, लहाना मुलगा MA BEd स्पेशल इंग्लिश सर्व फर्स्ट क्लास आहे, BA फर्स्ट क्लास, BEd फर्स्ट क्लास, MA फर्स्ट क्लास, 2 TET परीक्षा पास, परंतु अद्याप कुठं जॉब लागलेला नाही। आणि परिस्थिती जर बघितली माझी 1976, 77, 78 ची अतिशय नाजूक परिस्थिती, आणि आजची परिस्थिती बघितली तर बऱ्यापैकी आहे। माझं सर्व कुटुंब व्यवस्थित चालू आहे। त्याचे साक्षीदार या ठिकाणी 2 आहेत, काळे गुरुजी प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक, रिटायर मुख्याध्यापक, आणि बद्री शेठ सोनवणे या ठिकाणी आलेले आहेत। तेव्हा सर्व पद्धतशीर चालू आहे। वाडकर सरांची आठवण मला वरच्यावर येते, बद्री शेठची आठवण वरच्यावर येते, भालके सर वासुंद्याचे, मी त्यांना मजेने म्हणायचो वासुंदा वासुंदा असं मजेने म्हणायचो। आणि कैलास लोंढे यांनी तर मला खऱ्या अर्थाने तारलं। गणिताचा पेपर झाल्याबरोबर वरच्या मजल्यावर सुद्रिक सरांकडे गेलो। सर म्हटलं बघा माझा पेपर चेक करून, काही का रे करडक, मी म्हटलं मला पास होण्याची गॅरंटी नाही, परंतु बघितलं सुद्रिक सरांनी, आणि ते म्हटले तुला 60च्या पुढे मार्क पडतील गणितात। फार आनंद झाला। मी म्हटलं परत चेक करा, परत चेक केला सरांनी पेपर, 60च्या पुढे मार्क पडतील। तर अशा पद्धतीने अतिशय बिकट परिस्थितीतून माझ्या जीवनाचा प्रवास झाला, आणि आता तो अतिशय चांगल्या प्रकारे माझं कुटुंब पद्धतशीर चालू आहे। एवढे 2 शब्द बोलतो आणि या ठिकाणी आणि माझ्या सर्व बंधूंना माझ्याबद्दल बहुतेकांना बरंच माहितीच आहे। अतिशय नशीबवान म्हणजे मला 3 मुली आहेत। गोरेगावचा रहिवासी मी, मोठी मुलगी
त्यांचं मी ITI मध्ये सिव्हिल इंजिनियर सारखा एक कोर्स केला. दुसरी मुलीला ATD नंतर पुढचं काहीतरी आहे पाहिजे DDR केलं. आणि 3 नंबरची मुलगी माझी परिस्थिती आहे डेव्हलप झाली सगळ्या प्रकारची. मोठी मुलगी तर शिरूरला दिलेली आहे. तिचे मिस्टर मिलिटरीमध्ये होते, आता ते घरीच आहेत, शेती वगैरे बघतात, अतिशय व्यवस्थित आहे त्यांचं. 2 नंबरचे जावं MTech आहेत, ते एका कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर आहेत. आणि 3 नंबरचे बी जावई MTech आहेत, ते पण एका कंपनीमध्ये चांगल्या प्रकारच्या जॉबवर आहेत आणि ते पण सिनियर मॅनेजर आहेत. आता त्यांची निवड इंडोनेशियासाठी झालेली 2 वर्षाला. आज मला तर खरंच पुण्याला जायचं होतं, पण त्यांचा व्हिसा आला नसल्यामुळं ते थोडं पोस्टपोन झालं. नाही तर अतिशय चांगल्या प्रकारचं एक जीवन, अतिशय जसे करडक म्हटले तशीच परिस्थिती. 5 रुपये मनी ऑर्डर यायची आपल्याला, तेवढ्यात आपण त्या घरी जाणं येणं आपलं भागायचं. त्यात 27 माझ्या अंदाजे सुधीर सर 27 ते 30 रुपये जेवणाचे व्हायचे आमचे. आज नाश्ता सुद्धा येत नाही त्यात. महिन्याचं जेवणाचे 2 टाइम आणि पैन लावून 4-4 भाकरी खाल्लेल्या आहेत मी. पैन लावून तुकड्यासाठी भांडण आणि तुकड्यासाठी भांडलो. कसदार खाणं होतं तिथं. खाणं बी चांगलं होतं. पोत्यानी भाजीपाला आणायचो डोक्यावर, त्या मारुतीच्या मंदिर पासून थेट तिथं नेऊन टाकायचो. शिवाय गावामध्ये त्या शेळीची जाऊन धान्य माझ्याकडे होतं, माझ्याकडं आपल्या शेळीकडं 36 आम्ही 3. मग आम्हाला दुसरं कुठलंच काम नव्हतं, फक्त धान्य आणली आणि बाजार करणे. तर खूप आनंदाचं आणि आनंदमय जीवन गेलं. आज एवढा खूप पैसा आहे आज आपल्याजवळ, पण त्याचा काही उपयोग नाही. तो आनंद आज नाही. तेव्हा सर्वांना दीर्घायुष्य, खूप आनंदी राहा, समाधानी राहा. पैसा आज उद्या नाही. एकमेकाच्या भेटी घ्या, एकमेकाबरोबर राहा आणि पानमंदी जर पुढेही सहल काढली तर सगळ्यांनी भाग घ्या. आपण 2-3 दिवस एका गाडीमध्ये हिंडू, पुढेही हिंडायला. मी ऑल इंडिया माझं झाले पाहून, मला फक्त ती कामं केलेली राहिली माझी. नाही तर अमरनाथ झाले, केदारनाथ झाले. आत्ता सप्टेंबर महिन्यात दुबईला जाऊन आलो. दुबई पाहण्यासारखी अतिशय सुंदर शहर. तर फिरल्याशिवाय माणसाचं मन मोठं होत नाही, आपल्याला कळत नाही काय आहे जगामध्ये. तेव्हा खूप फिरा आणि आता एक स्वच्छंदी जीवन जगा. 68 ते 70 हे आपण सगळे त्या वयातले. माझं 70 चालू झालेलं आहे, 2-3 वर्ष पुढं होतो मी. पण आपल्या सगळ्यात कमीचा फार तर 67चा असेल. 67च्या आत कोणीच नाही. आणि आपल्याला या ठिकाणी भेटायला 47 वर्ष झाले. 47 वर्षांनी आपण या ठिकाणी भेटतोय. असेच भेटत राहा. धन्यवाद. बाबासाहेब साळके. तर बरेच लोक मला काय म्हणते बिजी साळके, मग काही नुसतेच बिजी म्हणायचे आणि मी खरंच बिजी राहायचो. कारण का आता मला सांगायला म्हणजे धन्य वाटेल की आता वारकर सर सांगितलं का बाबा 30 रुपये बिल यायचं. देवा शपथ सांगतो 30 रुपये महिना भरायची माझी खरंच पात्रता नव्हती. वडील लहानपणी वारले आणि आई माझी लोकांचे डोळे भाडे आणि गवते कोण तिने माझं पोट भरलं. तिने मला पाठवून सांगितलं की एवढे पैसे नाही माझ्या 30 रुपये महिना. मग बबन गायके साक्षीदार आहे, आम्ही हातानं स्वयंपाक करायचो. आम्हाला स्वयंपाक येत नव्हता. बबन गायके, मी, बक्षमिया शेख, मधुकर घोरपडे ही गरिबाची लेकरं होती सगळ्याच्यामध्ये. आणि यांनी हाताने स्वयंपाक केला. येत नव्हतं. कच्चे मच्छे भाजी शिजवायचो आणि त्या भाकरी जळक्यावर त्या साहेबांनी खायचो. आम्हाला तिकडे पलीकडे 2-4 फळा दिला का. हां, तिथं आम्ही जसं काय बा जाती बाहेर टाकल्यासारखं आम्ही आपला स्वयंपाक करायचो. तुमच्याकडे काय तास होऊ कारण होऊ आम्ही कधी करावं नाही आलो. आम्ही तिकडे बाजारकडे बसायचो. तर अशा प्रकारे आम्ही थोडक्यात आबागी जीवन जगलो, गरिबीचं जीवन जगलो. आणि आता जर विचार केला तर परमेश्वराने माझे 2 मुलं दोन्ही ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे. एक बँगलोरला फार्मा इंडस्ट्रीमध्ये मॅनेजर आहे आणि लहान मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्याच्या ताब्यामध्ये पूर्ण एक शोरूम आहे होंडाचं आणि तो तिथे मॅनेजर आहे. दोन्ही मुलं मॅनेजर आहे, एक फार्माचा आहे आणि एक या होंडा शोरूमचा मॅनेजर आहे. दोन्ही प्रामाणिकपणे सेवा करतात. मी पण प्रामाणिकपणे केली. मला नाही वाटत बा की काही याप्रमाणे घडलं असेल. मित्रांनो, मी सर्व शिक्षा अभियानमध्ये काम केलं, कोटीचे कोटी उड्डाणं केले
आणि मी माझ्या देवाला एकच म्हणणं होतं की देवा मला काही बाला येऊन देऊ नको आणि एवढ्या पैशामध्ये काही जर होऊ शकतं त्या परमेश्वराचे मी आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांचे की रुपयाचा माझ्याकडून फ्रॉड नाही झाला आणि देवाने मला सही सलामत रिटायर केलं आणि म्हणून त्या देवाचं मी फार म्हणजे आभार मानतो. दुसरी गोष्ट मी माझ्या आईची सेवा खूप केली. ज्या आईनं मला लहान मोठं केलं की अगदी तळ हाताचा दिवा केला आणि तिने मला सांभाळलं लहानचं मोठं केलं का पुढे लहानपणी वारले. तर त्या आई आज माझ्या आईचं वय साहेब 91 वर्षाचे आज ती पूर्ण गावभर फिरून येते. अशा प्रकारची ती तब्येत आहे आणि ती म्हटली की मला आधी यायचं आहे पण प्रवास लांबचा आहे म्हटलं एवढा 100-200 किलोमीटर मी राहतो कोपरगावला. कोपरगाव सिटीमध्ये राहतो. तुम्हाला सांगतो की माझी आई हातावर मला पोट भरलं. आज रोजी 7 एकर जमीन आहे. बागायती आहे. तुम्ही समृद्धीचं नाव ऐकलं का? कोपरगाव समृद्धी मार्ग मुंबई नागपूर तर त्या समृद्धीच्या कडेला माझी 7 एकर जमीन आहे. बागायती ही सगळी त्या परमात्माची कृपा आहे. मी झिरो होतो झिरो आता झिरोनंतर किती झालो त्याला माहिती. तर खरोखर देव आहे आणि मी खरंच आस्तिक आहे. जर आस्तिक लोकांचं प्रामाणिकपणाने काम केल्याचं हे फळ आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला मी या निमित्तानं एकच संदेश देऊ इच्छितो की प्रामाणिकपणे जर आपण काम केलं काहीच कमी पडत नाही. आणि हा जो पैसा आहे ना हा पैसा सुद्धा आपल्याला भरपूर पुरेतो आणि खपत नाही. मित्रांनो 50-50 हजार रुपये पेन्शन येते खपतच नाही का? तर नाही काही व्यसन ना काही नाही भरपूर होते. उलट मी मुलांना लाख रुपये पगार येतं. मुलं बाबा तुम्हाला काही अडचण आहे का? मुलं विचारतात मला तुम्हाला पप्पा अडचण आहे का? मी त्यांना विचारतो काही अडचण आहे का? अशा प्रकारे 2 सोनं आहेत त्या पण मी मुलीप्रमाणे सांभाळतो. आणि कमन शिबी मी की मग म्हटलं की मला मुलगी पाहिजे होती. आणि अशा प्रकारे ज्यांना जे हवं ते मिळत नाही इतर परमात्म्याची कृपाच असते. आणि अशा प्रकारे सहज मिळे त्यात आपलं महत्त्व राहत नाही. आणि जे असाध्य होतं त्याच्याकडे आपण काय म्हणतो ना सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे. जे सुदूर जे असाध्य तेथेच मन धावे. अशा प्रकारे माणसाचं मन असतं किंवा बैलावय ती मन वड आहे. तर अशा प्रकारे मनाच्या अनेक कल्पना आहेत. तर मन आपण जागेवर ठेवलं तर सगळं काय व्यवस्थित होतं. आणि इथंच मी थांबतो. जय हिंद. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले गुरुवर्य सुधीर सर वडगणे सर आणि आमचे भाचे आमच्या गावचे मस्के सर आणि ज्यांनी जास्त सहभाग घेतला आपले आमच्या उंचीनुसार असणारे शिवाजी पानमन. आम्ही सगळ्यात आपल्या बॅचमध्ये आम्ही दोघं लहान. आम्ही आता मागचे जे फोटो पाहिले असतील. आणि माझे सर्व D.Ed के 76-78च्या D.Edचे बॅचचे माझे सर्व मित्रांनो आज मी स्टेजवर आहे. तुम्ही इथं बसले आहात. 2019 आणि 20 मध्ये कोरोनाची लाट आली आणि या कोरोनाच्या लाटेमध्ये आपल्याला सर्वांना जीवदान मिळालं. 140 कोटी जनतापैकी आपल्या देशाच्या जवळजवळ 1 कोटी जनता आपली कोरोनामध्ये गेली. हे आपलं भाग्य आहे. आपण एकत्र आलो हे परमेश्वराचेच आभार आहे. आता सालके सरांनी सांगितलं ते. तर आता मी 1976 मध्ये जॉईन झाल्यानंतर 11 नंतर आलो. घरची परिस्थिती अशी नादनच होती बेताची होती. गायके सरांना सगळ्यांना माहिती त्यांची. आता यांनी सांगितलं 30 रुपये. सुधीर सर त्या जामगावमध्ये रूममध्ये राहतो. अथरण्यासाठी आम्हाला सापडला पोत्यावर झोपलो. पोत्यावर झोपलो आणि एक चादर घेऊन चमटे भाऊ चमटे होता सेकंड इयरला. तर आम्ही दोघे एकत्र झोपायचं. म्हणजे अशी प्रत्येकाची परिस्थिती तशी होती. तर आता परमेश्वर कृपेने व्यवस्थित आहे. आता माझं पूर्ण नाव बाळासाहेब किसन भालके मुक्काम पोस्ट वासुदी तालुका पारडी जिल्हा अहमदनगर. आपलं भांडगावला शिबिर होतं. त्या शिबिरामध्ये मला पहिलीचा वर्ग आला होता. सुधीर सरांकडे होता. सुधीर सर म्हणले भालके तू पहिलीचा वर्ग चांगला शिकवणार. हा माझा त्यांनी ज्या वेळेला पाठ पाहिला पण मला योगायोगाने वासुदेवच नोकरी मिळाली. 1978 मी तिथे जॉईन झालो. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती होती आणि
78 ते 2017 पर्यंत परमेश्वर कृपेने गावातच सर्व्हिस झाली. घर 100 मीटरच्या आकार होता. आनंद कधी काय लागलं, कुणी पाहुणे रावळे आले का हाफ पिरियडला जायचं, त्यांची भेटीगाठी व्हायची. आई वडिलांना मला माझं एवढंच भाग्य आहे की आई वडिलांना मला चांगलं लक्ष देता आलं. आणि मी 8 भावंडे होता. 8 भावंडे, मी थोरला. तर सर्व जबाबदारी सर्व कुटुंबाची माझ्यावर होती. परमेश्वर कृपेने 2 बहिणी डेड केल्या, बाकीचे 10वी 12वी झाले आणि सर्व मेवणे व्यवस्थित सुस्थितीत आहेत. मला 3 अपत्य आहेत, 2 मुली आहेत. एक फॅशन डिझायनर कॉम्प्युटर केली, ती आता नगरला स्थायिक आहे. जावाई एडीसी बँकेमध्ये आहे. दुसरी मुलगी BA DED केली, ते जावाई नेवाशाला इंग्लिश मीडियमवर आहेत. आणि मुलगा आता आलकुटीमध्ये 8 महिने त्यांनी काम केलं रयत शिक्षण संस्थेमध्ये. आणि आपले सर्वांचे शिक्षण रयत संस्थे महाराजा माधवराव शिंदे अध्यापक विद्यालय झाले. आपलं सर्वांचं भाग्य आहे. स्वावलंबन शिक्षण हे आपलं ब्रीद हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि आपण तिथे चांगल्या प्रकारे एकत्र राहिलो, एकमेकाचे सुखदुःख आपण पाहिलेले आहे. तर मुलगा आता जेव्हा न्यूयॉर्कला प्राध्यापक आहे, तेव्हा कुटुंब सुस्थितीत आहे, परिस्थिती चांगली आहे. आणि आपला वेळ जावं म्हणून घरी शेती आहे. वडिलांना जाऊन 12 वर्ष झाली, आईला जाऊन 3 वर्ष झाले. आणि सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. आणि 14 एकर क्षेत्र आहे आणि ते वाटेने करून घेत आहेत. आपली सुद्धा चांगल्या प्रकारे हालचाल होते, आपली एक्झरसाईज होते. त्याच्यामुळे प्रकृती अजून ठणठणीत आहे. फक्त बीपीचा त्रास आहे, बीपीची फक्त गोळी आहे. नाही पण त्याचं कारण म्हणजे आपण कोरोनाच्या ज्या लसी घेतल्या त्याच्यामध्ये बूस्टरची लस घेतली, तिसरा डोस घेतल्यामुळं थोडा कमकुवतपणा, पहिली जी एनर्जी होती. पण आता मला एनर्जी आल्यासारखं झालं. आता पूर्ण एनर्जी अशी आली की हे सगळं पूर्ण आठवतं. ते जामगावचं पूर्ण आठवतं. ते सीताफळ कोण कुठे ठेवतंय हे त्या वारच्या भेटत जाऊन पाहायचं आणि मग खायचं. आणि प्रत्येकाचं काही ना काही. आणि त्यावेळेला आपल्याचा पहिला क्रमांक आला, आत्मारामाचा दुसरा क्रमांक आला, तर तिसरा क्रमांक माझा होता. तर हे सगळं श्री आपल्या गुरुवारांचं आहे. तर आता मी सगळं सुस्थितीत आहे परमेश्वर कृपेने. तर मी एवढंच म्हणेन, बँकेतून किती पैसे काढले, तुम्ही कोट्याही पैसे काढा, ते मोजण्यापेक्षा संकट काळी आपल्याला किती मित्र उपयोगी पडतात ते मोजत राहा. पैशाला किंमत नाही. आणि एवढं वाक्य बोलून मी माझं मनोगत व्यक्त करतो. आणि मला संयोजकांनी ते बोलण्याची त्या ठिकाणी संधी दिली, त्यांचे आभार मानतो. असंच आता शिवाजी पार्कमधला माझं म्हणणं आहे. त्यांनी आता सांगितलं इथं सगळे डोंगर आहेत, आपण एक गुवाहाटीला जाऊन आपली चांगली प्रकारे आपली ट्रिप काढा. आणि आपल्या आणखी एनर्जी ह्या वयामध्ये आता वाडकर तर संपूर्ण देशच फिरून आला, ते दुबईला जाऊन आलाय. आपली दुबई नाही तर बाकीचे दुसरे काहीतरी दुबई किंवा मुंबई होऊ द्या. कारण आता मुंबई पाहण्यासाठी राहिलीच नाही, कारण इतकी आता धापळ आहे. आपले जंगम म्हणून सर महाराष्ट्र राज्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांनीच ही ट्रिप सुरू केलेली. आता आपले सगळे शिक्षक आहेत त्याच्यात, सांगली जिल्ह्यातले अध्यक्ष आपल्या त्यांचीच कृपा आहे. आपण त्या संस्थेत शिकलो आणि संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये 1 नंबर. त्या फॅक्टरीमधून जे बाहेर पडले त्या सर्व शिक्षकांनी ज्या ठिकाणी नोकऱ्या केल्या त्यांचं सगळ्यांचं नाव निघालं, आदर्श शिक्षक झाले. कारण तसे आपल्या घडवणारे गुरुवारी होते. आपण शिस्तीत वागलो. तर एवढं बोलून मी माझे मनोगत व्यक्त करतो. गुरुवर्य सुधीर सर, सन्माननीय पडदुले सर यांना प्रथमतः दंडवत, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण त्यांनी दिलेल्या 2 वर्षाच्या अध्यापन काळामध्ये अध्यापक विद्यालयामध्ये जी शिदुरी दिली त्या शिदुरीच्या जोरावर आपण शैक्षणिक क्षेत्रात तरुण सगळ्यांनी त्याच्यामध्ये नावलौकिक मिळवलं आणि आपण आपल्या क्षेत्रामध्ये उज्ज्वल यश संपादन केलं. तसेच
आपले ज्येष्ठ सहकारी म्हस्के सर या ठिकाणी आज उपस्थित राहिले. गुरुवर्यांचं जे ऋण आपल्यावर असतं, खरं म्हणजे आपण आपले 3 दैवत आई, वडील आणि गुरु. तर संसाराच्या रूपाने आपण आई वडिलांची सेवा करून ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो, परंतु गुरुचं आपल्या हातून काही होत नाही. परंतु एक आपल्या हृदयामध्ये गुरूंच्या बद्दल एक आदर असं स्थान असतं, परंतु ते आपण त्यांना कधी बोलून दाखवत नाही की तुमच्याबद्दल आमच्या हृदयामध्ये एक आदराचं स्थान आहे. म्हणून आपले विद्यार्थी मोठे झाले, नावलौकिक त्यांनी कमवलं, तर हेच गुरुदक्षिणा गुरूंना असते आणि त्यांना आपल्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. 2 वर्ष अध्यापक विद्यालयामध्ये शिक्षण घेतल्यानंतर जसे पाखरं सुगीच्या दिवसामध्ये एकत्र येतात आणि दाना पाणी चुकल्यानंतर पुन्हा गुरुरुखीने उडून जातात, तसं आपण 2 वर्ष जामगाव अध्यापक विद्यालयामध्ये शिक्षण घेतल्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला जामगाव कॉलेज सोडताना मी तर अक्षरशः 2 वेळा मागे वळून पाहिला आणि माझे डोळे भरून आले. खरं म्हणजे मला एक अनुराधा पौडवाल यांचं गीत आठवतं, तुझ्या वाचून कर्मेला, हे सुधीर मोगी यांनी लिहिलेलं गीत. आणि त्याच्यामध्ये अशा 2 ओळी होत्या, कसे कोठून येतो आपण, कसे न कळत जातो गुंतून. तर त्याप्रमाणे सर्व मित्र आपण 2 वर्ष एकत्र राहिलो, एक कुटुंबाप्रमाणे त्या ठिकाणी राहिलो. आता मध्यंतरीच्या काळामध्ये पानवंत शिवा, प्रकाश पावडे, मंजेबापू तांबे, गायके अशी बरेच मंडळी भेटली, परंतु बबन वाडकर, सालके, आता खरं म्हणजे सालके तर खूप वेळा जिल्हा परिषद मध्ये आले आणि मी महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये 2 नंबरचं काम करून नगर जिल्ह्यातले बहुतेक शिक्षक माझे आपले सिनियर सुद्धा ऑफिसमध्ये यायचे, चहा पाणी व्हायचा आमचा. आणि शिवाची मला वाटतं ती ही गोरेगाव पतसंस्था सुद्धा आमच्या ऑफिसच्या जवळच होती, तिथे माझं जाणं येणं व्हायचं. पारनेर तालुक्यामधलेच माझे सगळे जास्त मित्र, गोरेगावचं गाड्याची यात्रा असेल, पानवी आपला पानमंद आज अनुपस्थित आहे, काही त्यांच्यामध्ये घरी दुःखद घटना घडली, म्हणली सॉरी. तर असे हे सर्व मित्र 2 वर्षानंतर मुक्त विहार करून या ठिकाणी आज जमलेले. तर रात्रभर मनाची घालमेल झाली आणि कधी एकदा सगळ्यांचे चेहरे पाहू असं आपल्या मनामध्ये एक थोडी उत्सुकता झाली. आणि आज सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत आहे आणि सगळे एकत्र जमून आज या ठिकाणी धन्य झाले. याच्यामध्ये खरं म्हणजे मी कौतुक करल, धन्यवाद देईल. वाडकर सर झाले, आपले झेंडे सर झाले, सालके सर झाले, पानमन शिवा यांनी लीड घेऊन आजचा हा कार्यक्रम खरं घडून आणला. तर त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी शतशः धन्यवाद देतो. तसंच माझी कौटुंबिक परिस्थिती सांगायची, मला 2 मुलं आहेत. एक मुलगा महानगरपालिकेमध्ये आता 2 वर्ष झाले प्रशासनाधिकारी आहे, त्याच्याकडे संगमनेर नगरपालिकेचाही चार्ज आहे, त्याच्या खालची पोस्ट आहे. दुसरा मुलगा सोसायटीमध्ये नामांकित शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागला, मंडळी मुख्याध्यापिका होती, ती सेवानिवृत्ती झाली. मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. गावाकडे 15 एकर शेती आहे, तर ती मी जाऊन येऊन करतो. आणि अशा प्रकारचं एक आणि गरिबीची परिस्थिती मागाशी भालकेंनी सांगितलं किंवा, तर मी असं म्हणेन की काही असं कमी जास्त नाही, सगळ्यांची परिस्थिती तशीच होती. मला तर ते मधुकर घोरपडेचा आठवतो पहा, त्याचे मामाचा मुलगा का काय तो करंजीवरनं ठार झालं तर काय पाहिले 2 पाहिले मला वाटतं ज्वारी, त्यावेळेला सायकलवर घेऊन जामगावच्या वाड्यावर यायचा, ते दृश्य मला अजून माझ्या स्मरणात आहे. आणि बक्षूबाई शेख आपल्यातनं गेला, पण शनिवार रविवार तो सायकल घेऊन लगेच कामरगाव गाठायचा मधल्या रस्त्याने. तो जाताना मला त्याची आकृती आज पाठमुरी अजून मला. तर जामगावमध्ये घेतलेलं 2 वर्षाचं शिक्षण खरं म्हणजे आपल्याला सुधीर सरांनी खूप
तेही मला असं वाटतं की ग्रामीण भागातले गरीब कुटुंबातून आलेले असावे, त्यांना मुलांची जाणीव होती आणि वडिलांसारखं प्रेम त्यांनी आपल्याला दिलं आणि त्यांच्या ऋणातून आपली अशी कधीच मुक्ताई होणार नाही किंवा त्यातून आपण ऋणातच राहू इच्छितो. आणि आजच्या प्रसंगी त्यांनी आपली प्रकृती साथ देत नसताना सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लावली. तर त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी धन्यवाद देतो. आणि आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो, वाढलो. मला एक 2 गोष्टी त्यावेळेला निरोप समारंभांच्या आठवतात. BN पाटील साहेब प्राचार्य होते. निरोप समारंभ आपल्या हॉलमध्ये चालू होता. त्यांनी सांगितलं की या संस्थेबद्दल तुम्ही संस्थेला मदत करा, संस्थेची प्रशंसा करा, संस्थेचं थोड कौतुक किंवा आपल्या याच्यातून ज्या ज्या वेळेला तुम्हाला संधी येईल तेव्हा संस्थेचं जे काही कार्य आहे ते लोकांच्या समोर मांडा, संस्थेला मदत करा. आणि ते जर करता आलं नाही तर किमान संस्थेची बदनामी करू नका किंवा संस्थेचं वाईट असं काही संस्थेबद्दल बोलू नका आणि संस्थेला बाधा येईल असं वागू नका, असं त्यांनी शेवटच्या दिवशी भाषणात सांगितलं. मी सुद्धा माझ्या निरोप समारंभामध्ये पाटील साहेबांचे खूप वेळा उदाहरण या वृद्धिगत केलेले. तर आजच्या प्रसंगी पुन्हा आपल्या सर्वांचे या ठिकाणी वेळात वेळ काढून कामात असताना सुद्धा वेळ काढून आलात. सगळ्यांचे धन्यवाद देतो. सगळ्यांचं अभिनंदन आणि जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. धन्यवाद. थोडक्यात घ्या फक्त काय झालंय. फडतुले सर आपले वरिष्ठ किसनरावजी बसके सर ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला ते आमचे मित्र शिवाजीराव पाटण, गोवर्धनराव वाडकर, सालके सर आणि सर्व मित्रमंडळ. आता या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थी म्हणूया प्रशिक्षणार्थी यांनी प्रतिकूल परिस्थिती, संघर्ष वगैरे जो आहे की याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती सांगितली. माझी कौटुंबिक माहिती सांगत असताना सर माझी दोन्ही मुलं कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. दोन्ही सुना माझ्या कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. वाकडला आणि हिंजवडीला ते स्थायिक. विशेष सर्व्हिस जाऊन 5-6 महिने राहिलेले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्षातून आपण सगळेच घडलो आहोत. परंतु या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावा लागेल सरांचा की त्यावेळेला त्या हलवरची टीम असायच्या सर. तर सुत्रिक सर, त्यानंतर गाजरे सर, त्याच्यानंतर शिंदे सर, लोणकर सर, गावातून त्यावेळेला शंकरराव सोनवणे त्यावेळेला गावातून यायचे. केदार सर ते यायचे, लावरे सर, पानमळ आपले हे भालके सर आपले त्यावेळेला नेट असायचे. नेट त्यावेळेच्या त्या किसनराव बसके असायचे. त्यावेळेच्या त्याचा एक फायदा झाला नंतरच्या काळामध्ये जेव्हा आणि त्यानंतर ती खेळाची सवय इतकी लागली सर की बऱ्याचशा काळात जवळजवळ 20-25 वर्ष उत्तरला हॉलीबॉल टुर्नामेंट मी खेळलो. तो एक फार मोठा फायदा झाला. त्या माध्यमातून फार मोठं मित्रमंडळ जे आहे ते मित्रमंडळ आपल्याला प्रामुख्यानं तयार करता आलं. आपण तयार केलं. हा सर्वात महत्वाचा अशा प्रकारचा फायदा. त्या काळच्या आठवणी ज्या आहेत की त्या आठवणी आपण जर पाहिल्या, आज जर पाहिल्या तर या ठिकाणी त्यावेळेच्या या आठवणी ज्या आहेत, या आठवणी सांगत असताना काही आठवणी आपल्या राहिल्यात. संध्याकाळच्या वेळेला 2 पिठाचे डबे घ्यायचे, गावात जायचं, दळण घेऊन यायचं आणि दररोज पाळी असायची, गावात जाऊन दळण घेऊन यायचं. दुपारच्या वेळेस त्या सर्व शिक्षकांनी आपल्यावर एवढी शिस्तबद्ध अशा प्रकारे संस्कार जे आहेत ते संस्कार केले. आपण जेव्हा दुपारी 3 ते 5, 3 ते 6, 5-5:30 वाजेपर्यंत आपण काम करायचो, त्यामुळे आपल्याला कामाची जी काही सवय जी आहे ती कामाची सवय त्यावेळेला लागली आणि खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचे संस्कार जे आहेत ते चांगल्या प्रकारचे संस्कार घडवले. एक उत्कृष्ट अशा प्रकारचे शिक्षक जो आहे, या शिक्षक महाराजा माधवराव शिंदे महाविद्यालयातून प्रामुख्याने घडला. हा एक महत्वाचा भाग आणि तिथून मिळालेले संस्कार जे आहेत
की तिथून मिळालेले संस्कार आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी पडले आणि शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला मला तर शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला दीर्घकाळ काम करता आलं हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तर आपण या ठिकाणी आज आपले मी या ठिकाणी आभार मानतो. पडजुणे सरांनी आम्ही जर शेवटच्या काही कालखंडामध्ये पडजुणे सर जनता विद्याबद्दल कामोबा ठरला वरिष्ठ लेखक म्हणून त्या ठिकाणी रिटायर झालेले आहेत आणि त्याचंही आपल्याला सातत्यानं मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन होतं. या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा मित्रांनी सांगितलं की आपण एकमेकाशी संपर्क जो आहे की हा संपर्क आपण सातत्याने ठेवत असतो. मी तर बऱ्याच वेळ बाळासाहेब धांडे असतील, आपले आनंद असतील, म्हणजे तांबे असतील किंवा सोडवणे सर असतील, सगळ्यांशी मी सगळ्यात महत्त्वाचं संपर्क जो आहे की हा संपर्क ठेवत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं की आपलं हे जे काय आयुष्य जे आहे पुढचं आयुष्य जे आहे इकडे हे बोनस अशा प्रकारचं आयुष्य आहे आणि हे सकारात्मक वृत्तीनं जे आहे की हे सकारात्मक वृत्तीनं आपल्याला पुढचं आयुष्य जे आहे की हे आयुष्य जगायचं आहे. आणि म्हणून आपण सकारात्मक जीवन वृत्तीनं जगत असताना सगळ्यांनी या ठिकाणी एकमेकांशी सातत्यानं संपर्कात राहावं अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. वर्षातून एखादी छोटी ट्रिप जी आहे तर ट्रिप आपल्याला ॲडजस्ट करता जर आली तर 1-2 दिवसाची जर ट्रिप ॲडजस्ट करता आली तर त्याच्या संदर्भात सुद्धा नियोजन जे आहे की हे नियोजन करावं आणि ते 8-10 दिवस अगोदर तशा प्रकारचं नियोजन जे आहे हे नियोजन करून त्याची कल्पना वगैरे जे आहे त्याची कल्पना आपल्याला द्यावी. एक कारण इथं पहा आपल्या अगोदरची बॅच जी आहे मला वाटतं 77ची बॅच जी आहे त्या 77ची बॅचची जवळ 20-25 लोकांची त्यांची सहल त्यांचं गेट टुगेदर जे आहे ते सातत्याने होत असतं आणि ही आपली ही गेट टुगेदरची परंपरा जी आहे ही परंपरा अशाच प्रकारे पुढे चालू ठेवावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. आता हे गेट टुगेदर येण्यासाठी मी रात्री झोपलोच नाही आणि गामगावला जायची इच्छा होती आणि तिथं आपण 2 वर्ष शिकलो राहिलो खाल्लो त्याची आठवण यायची. रात्रीला झोपतो मी 5:30लाच उठलो 5लाच उठलो 5:30ला पासळीत पुन्हा गाडीत बसलो. पुन्हा गाडी सुद्धा माहिती आहे मला पण मला पुण्याकडे मी पुण्यालाच राहतो पण पुण्याला जायचं नव्हतं. आपल्या गेट टुगेदरसाठी मी एकलाच आलो होतो कारण पहिला प्रोग्राम 4 तारखेला ठरला होता ते यांनी बदल केला नव्हता. तर मी म्हणलं माझा चालेल म्हणलं गावाकडे पाथर्डीला थांबव आणि मग 9 तारखेला मी नंतर मग पाठवून ते 5 वाजता एसटीत बसलो नगरपालिका महाविद्यालयात स्टँडला उतरलो. इथून पुढं जामगाव गाडी जायची म्हणजे मी एकटाच सारखे मला म्हणलं येतो तर सारखे तिकडेच बसला कोपरगाव. मी एकटाच आलो पुढं स्टँडला थांबलो की गाडी लगेच माझ्यासमोर आहे जामगाव मार्गे 7:30ला बरोबर बसलो गाडी. चला म्हणाला पुढं तिथं कोणतरी भेटेल ना आपल्याला भावडी मार्गे रामगावला तिथं पाहिलं समोर येऊन तर माझं जुना काळ आठवलं म्हणजे विचित्र वाटलं कारण तिथली परिस्थिती जरा पावत नाही कारण त्याचं शासनाचे दोष म्हणा काय असेल जातं कारण आता तिथं म्हणजे वातावरण एकदम विच्छिन्न झाले. अशा पद्धतीचं फिरून आलो वाढलं अक्षरशः माझं दर्शन घेतलं पण अशी इमारत जायची काही ठिकाणी पडझड झाली तर महादेव म्हणजे खाली खर्चायची म्हणजे पलीकडचं बंद आहे म्हणजे त्याला आपण बंद केलं एक टप्पा बंद आहे चौक बंद आहे पूर्ण. नाही म्हणजे थोडं उरकते घ्या थोडक्यात प्रत्येकी पाहून आलो आम्ही पाहिजे पाहिजे तुम्ही आता मी आज समजते पाहिजे वैयक्तिक माहिती थोडक्यात घ्या वेळ 1:30 वाजलाय. आता आपण डीएलला जे गेलो सारे
ते सारे परिस्थिती गरीबच होती. परिस्थितीने माझे काय कोणी श्रीमंत गेला नाही, तो गेला तर BA केलं माहिती. पण गरिबीतून आपण शिकलो. सरांनी सुद्धा आपल्याला सांगलं की पोस्टर टाकण्यासाठी शिक्षण दिलं, व्यवस्थित घडवलं, त्याचे कॉलेज आपल्याकडे. आणि मग पुढे मला काय झालं, माझा तर वैयक्तिक सांगतो तुम्हाला, मी पासष्टी तालुक्यात राहणारा जेवढे गाव माझं. तर लग्न झाल्यानंतर मला दोन्ही वेळेस आवड झाली, एक मुलगा एक मुली. लोक जेवढे मारतो मला 2 दिले, मी दिली मुलगा दिला. दुसऱ्या वेळेस कोरम पूर्ण झाला ना, कारण ऑपरेशनचा पुढे झटका होता. नंतर मग माझं आवडीला आहे, दोन्ही मुलं दोन्ही मुली आज सर्व्हिसला आहेत. ते विषय म्हणजे शिक्षण घातले, जिल्हा परिषद शिक्षण घातलं मेरिटवर लागलेले. ते आता ते 2007ला लागले, म्हणजे 5ला ते केली 18 वर्ष. हा. तर आणि अशा प्रकारे मी वैयक्तिक माझी सुद्धा मी 11वी वर्ष जॉब लावलो, पुढं ग्रॅज्युएशन केलं, पदवीधर झालो, परत मग खेळात प्रमोशन घेतलं, 2-3 प्रमोशन घेतली. आणि नंतर मी गावात माझ्या 15 वर्ष होती. अशा पद्धतीने त्याच्यामुळे लाईनला लागले. थोडक्यात घ्या सर. आणि त्याच्यामुळं कुठेही आपण चांगलं ध्येय ठेवलं की आपल्याबरोबर परमेश्वर साथ देतो. तर आता थोडक्यात आवडून घ्यायचे म्हणजे आपण थोडक्यात आवडून घेऊ. पुढं आपलं एक गेट टुगेदर घ्यावा. कारण आता मला हात दिला सरांनी, हात न घेता मी उडी मारून कारण मी असं ध्येय आता ठेवले. तंदुरुस्त मला काही टेन्शनच नाही ना. मुलं सर्विसला, मुली सर्विसला, मला पेन्शन. फक्त एवढं माझी जोडीदारी 2021 कोरोनाच्या काळात मी एकटाच लागलो. जमलेले जीवलग मित्रांनो, माझं नाव पांडुरंग रामभाऊ खापाळे. रयत शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षण झालं, त्यानंतर D.Ed. रयतमध्ये झालं आणि सर्व्हिससुद्धा रयतमध्येच लागली. एकूण 37 वर्ष सेवा झाली. मला एक मुलगा आहे, कॉम्प्युटर इंजिनियर आहे, ऑनलाईन काम तो करत असतो. मी बद्रीनाथ गोपीनाथ सोनवणी, राहणार मिस्टर मला तालुका नेवासा. 2 मुली, 1 मुलगा, बँक मॅनेजर, बडोदा बँकेत. दोन्ही मुलीची लग्न झाली व्यवस्थित. सगळ्याची कृपा, तुमच्या आशीर्वाद आमच्याकडे. नमस्कार. माझं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक आणि कॉलेजचं पण शिक्षण माझं माझ्या गावातच झालं असं म्हणतो मी. 78ला D.Ed. सुटल्यानंतर 2-3 वर्ष असे किरकोळ कामं केली आणि नंतर ऑक्टोबर 81ला माझी ऑर्डर जिल्हा परिषदमध्ये. मी श्रीगोंदा तालुक्यात रुजू झालो आणि मला इतकं तो तालुका इतका आवडला माझ्या तालुक्यापेक्षा पण जास्त. मी रिटायरमेंटही तिथं घेऊन टाकली. यायलाच इकडे विचारच केला. आणि कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. मुलगी आर्ट्स ST पदवीधर आहे, ती आता गृहिणीच आहे म्हणायचं. आणि 2 मुलं IT इंजिनियर म्हणून पुणे हिंजवडी या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत. बस. मी कबड्डी बटुरी बोला बोला. कैलास लोंढे, अकोळणे, आम्ही रामदास शेळके, आम्ही गाववाले. रामदास शेळके सांगितले म्हणजे मग गोगनवाडकर मोठी मोठी मंडळी पुढे येते. आपल्या सगळ्यात मोठी मंडळी, पण मोठी राहिली तरी आपल्याला त्यांनी व्यवस्थित वागलं. तर D.Ed. आपलं कम्प्लीट केल्यानंतर जे रयतची जाहिरात सुटली त्यावेळेस काही माझं काही सिलेक्शन झालं नाही. ZP काही झालं नाही. मग मी कंटिन्यू केलं कॉलेज. न्यूयॉर्कला ॲडमिशन घेतलं. रेसिडेन्शियलला 12वी केली.
आपलं DED इंग्लिश नव्हतं तिथं, त्यामुळे आपल्याला या फायला ॲडमिशन मिळालं. मग ती 12वी करावं लागली. रेसिडेन्शियल हायस्कूलला 12वी केली आर्ट्समध्ये, तिथं पहिला नंबर आला होता माझा. त्यानंतर मग तसं न्यू आर्ट्समध्ये मी FY केलं, BA केलं, MA केलं त्या न्यू आर्ट्सलाच इंग्लिश घेऊन. नंतर आपल्या रयतमधलंच BEd कॉलेज श्रीरामपूरला, तिथं BEd केलं, MA BEd झालं. आणि मग रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्युनियर कॉलेजला मला इंग्लिश टीचर म्हणून नोकरी मिळाली. सुरुवातीला साताऱ्याकडे मी 3 वर्ष काढली. त्यानंतर RBNBला 2 वर्ष, आपलं कर्जत तिथं 16 वर्ष. त्यानंतर बदली झाली माझी श्रीगोंद्याला महाराजा शिवाजीराव शिंदे कॉलेज, तिथं शेवटचे 13 वर्ष झाली. आणि कॉलेजच्या समोरच त्यामुळे सटके त्याच्या पलीकडच्या बाजूलाच मी घर बांधलेलं आहे. तिथं नातेवाईक मावशी, त्यामुळे तिथं शेती थोडीफार घेतली होती, नंतर थोडी वाढवली. मग अकोल्याला ते दोघं बंधू होतं, ते म्हणे तू तिथं थांबलं तर बरं होईल, सगळ्या इथं. त्यामुळे मी तिथे सेटल झालो आहे. अकोल्याशी संपर्क आहे, जमिनीत नाव वगैरे चौकडं म्हणजे दोन्हीकडे पण मी तिथं थांबलेलं आहे, तिथं सेटल आहे. जर कोणी आपल्यातलं काही कामानिमित्त आलं फोन करा श्रीगोंद्याला, तेवढीच भेट व्हायची आपल्याला तर बरं वाटतं. तर 2 मुलं आहेत मला, कौटुंबिक स्थिती 2 मुलं आहेत. एक कॅनरा बँकेमध्ये लागलेला आहे कोपरखेर मुंबईकडे, आणि दुसरा तो घरून काम करतोय कॉन्ट्रॅक्टवरती, माझ्यावर शेती करतोय. तर मी शेतीचं काम करतो. सकाळी नाश्ता झाला की शेतावर जातो 5 किलोमीटर अंतरावरती, नंतर दुपारी येतो, परत जेवण करून थोडा थांबतो, परत जातो अंधारपडेपर्यंत. एक जोडपं ठेवलेलं आहे शेतावरती, आणि त्यांच्याबरोबर दिवसभर मी काही ना काही दरपर्यंत काम करतो. जेवलो की लगेच झोप येते, दमलेलो असतो. अशा पद्धतीने सध्या चालले. अजून काही गोळी वगैरे कशाची नाही. मी हॉस्पिटलला आणि इंजेक्शनला फार घाबरतो. इंजेक्शन घ्यायचं म्हटलं की माझा थरकाप होतो. त्यामुळे बहुतेक तर अजून नाही, पण वेळ आल्यानंतर त्याला नाही काय सांगता येत तसं. त्याचं काय सांगता येत. माझा परिचय सांगतो. मी मंजरगाव गोरेगाव ह्याच तालुक्यातलं. आता आपला बऱ्याच परिचय कशामुळे नव्हता, तर आपल्याजवळ जरी आपण नोकरी लागलो तर आपल्याला फोन आले नाही, त्यामुळं आपल्याला काय एकमेकांचा परिचय फार वाढला नाही. मला 2 मुलं आणि 2 मुली. एक मुलगा एक गावात मेडिकल त्याचं, तो चांगला व्यवसाय करतो. एक मुलगा पण इंजिनियर आहे, त्याचं पण चांगलं आहे. दोन्ही मुली एकाच घरात दिले, त्यांचं पण सुखरूप आहे. मुलीची एक मुलगी चांगल्या मोठ्या हुद्द्यावर लागली की इंजिनियर झाली, मग तिला फार मोठा पॅकेज मिळाला असं म्हणतात. मला काय तर मी रिटायर झाल्यानंतर योगाने ती 5-6 दिवसात डेअरी सुरू झाली. म्हणजे शेतकरी काय अस्वस्थ होते, त्यांना सुरू करायची होती, पण त्यांनी मला खुर्ची बसवलं. ती चांगल्या प्रकारे चालली. आता मात्र ती सोडायचा पूर्ण विचार आहे, कारण मी पाहिजे 2-3 वेळा मी बाहेर गेलो, फोन करावा लागले. तर मग ती एकदम सुखरूप मनाने सोडायची. घरी फक्त जेवायपुरता जातो आणि दिवसभर गावात असतो. घरचे काय आपल्याकडून घेत नाही, मी त्यांना काय देत नाही. तर सगळं सुखरूप आहे. तुम्ही जर आले गोरेगाव तर या सगळ्यांनी येऊन भांडा. नमस्कार सर्व माझ्या तरुण मित्रांनो. वाढकरणे दाखवून दिले का आपण तरुण आहेत, सगळे 65च्या पुढे सगळे तरुण आहेत. मी काहीच भाषण वगैरे काही बोलणार नाही. आपलं 1च मिनिट मला दिलेलं आहे, सारखं ते ढकलत होते सर. तर माझा परिचय, मी तात्यासाहेब धांडे. माझ्या नावाची सुद्धा गंमत आहे बरं का सर. आम्ही बाळू म्हणायचो. तर माझ्या 10वीच्या दाखल्यावरती तात्या नावे, त्यानंतर आपलं DEDचं जे सर्टिफिकेट आलं त्याच्यावरती तात्या भाऊ, आणि आपलं आधार कार्ड आहे त्याच्यामध्ये तात्यासाहेब. आणि जेव्हा पेन्शनचा विषय आला तेव्हा मी गेलो आमची पेन्शन तयार करणारे, म्हटलं आता असं झालं कसं काय गोल करायचं. म्हटलं सर तुम्ही काही काळजी करू नका. त्यांनी मध्ये नाव तात्याच्या पुढे जागा होती होती, तिथं तात्यासाहेब केलं, आधार कार्ड त्याला जोडलं, फिनिश विषय संपला. तर असू द्या. कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे, माझी मिसेस पुणे जिल्हा परिषदला आहे, अजून 2 वर्ष आहेत तिचे. त्यावेळेला काय आपली जन्मतारखा वगैरे बघत नसायचं, त्यामुळे जरा आमच्यात बरंचसं अंतर आहे. तिचे 2 वर्ष राहिलेले आहेत. मी 2018ला रिटायर झालेलो आहे. मला एक मुलगा आहे, त्याची पिंपरी MIDC मध्ये कंपनी आहे स्वतःची. तो पॅकेजिंग मशिनरी बनवतो. आणि
मी बरेच वर्षे 1991 पासून पत्रकारितेमध्ये पण नव्हतो. शेवटी म्हणजे सकाळमध्ये 25 वर्ष काम केलेलं आहे पत्रकार. हे करणं काय प्रॉब्लेम नाही आपल्या माध्यमिक शिक्षकांना. त्याप्रमाणे अत्यंत व्यवस्थित आणि आनंददायी समाधानी आहे. मी विशेषतः धार्मिक आपल्या वारकरी संप्रदायाशी कनेक्टेड आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाने दिल्लीला पारायण आयोजित केलं होतं. मी तिथं दिल्लीला 8 दिवस पारायणासाठी गेलो होतो खास. त्यामुळे मला ती एक आवड आहे. त्यामुळं जे दिवस आहेत ते अत्यंत मजेत चाललेले आहेत. आणि मला एक सांगायचं आहे की आनंद आणि समाधान म्हणजे शिवाला माहीत आहे आनंद आणि समाधान म्हणजे काय. आपण नेहमी म्हणतो आनंदी आनंदी, परंतु आनंदापेक्षा आपण सर्वांनी समाधान मिळवण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. एवढी माझी इच्छा आहे आणि ती नक्कीच इथपासून पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये सर्वांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. सर निरोप दिला, थोडा वेळ आहे आताच, त्याच्यामुळे मी थोडं जास्त बोलणार. आदरणीय अध्यक्ष सुद्रिक सर, पडवणे सर, मस्के सर आणि सर्व आपल्या 78चे बॅचेसचे माझे मित्र आहेत. मी राजाराम गणपत ठुबे, मुक्काम पोस्ट कानूर पठार, तालुका पारनेर. सालके सर, हनुमंत सर, त्याचप्रमाणे इतर जे काही मान्यवर आहेत त्यांनी हा ग्रुप तयार केला. काहींचे नंबर मिळत नव्हते, ते नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि हा कार्यक्रम आयोजित केला. सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो. दुसरी गोष्ट की आपले गुरुजनही आपल्याला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांनाही त्यांचेही मी आभार मानतो. मी माझी कौटुंबिक माहिती सांगतो. माझा मोठा मुलगा कालपर्यंत एक हनुमंत सर आहेत का अग्रगण्य असणाऱ्या पतसंस्थेमध्ये स्वतःला शाखाधिकारी होता, आहे अजूनही तो. दुसरा मुलगा कॉन्ट्रॅक्टर आहे, चांगल्या प्रकारची कामं तो घेतोय. एक मुलगी माझी शिक्षिका आहे, प्राथमिक शिक्षिका आपल्या जिल्हा परिषदेमध्ये श्रीगोंद्याला. जावई पण प्राथमिक शिक्षक आहे. मी ज्यावेळेला नोकरीला होतो त्यावेळेपासून मला वाटायचं की ह्या ज्या दिंड्या पंढरपूरला जातात त्याच्यामध्ये जावं आपण, पण रजेचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला काही जाता नाही आलं. पण तदनंतर 2018ला मी रिटायर झालो आणि दरवर्षी मला वाटतं 7-8 वर्ष झाले मी पायवारी दरवर्षी करतो. त्या दिंडीमध्ये काही काम असेल थोडंफार ते करण्याचा प्रयत्न करतो. गेली 20 वर्ष झाले मी कानोर पठार विकास सेवा सोसायटीचा संचालक आहे. 3 वेळा मी चेअरमन पद त्या ठिकाणी उपभोगलेलं आहे. आताही मी संचालक आहे. अजून 2 वर्ष अवधी आहेत. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा एक चेअरमन पद माझ्या वाट्याला येणार आहे. त्यानंतर पारनेर तालुक्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये दमा ठुबे गुरुजी पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष चांगल्या प्रकारचं काम ते जिल्ह्यामध्ये करतायत. पारनेर तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही काम करतो. मी पारनेर तालुक्याचा सरचिटणीस म्हणून गेल्या वर्षापासून काम करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 गोष्टी फक्त मला सांगायच्या आहेत की एक वर्षातली एक पेन्शन मी पर्यटनासाठी घालवतो. माझ्या गावातले बरेचसे मित्र आहेत, शिक्षक मित्र. कुठंतरी जायचं 8 दिवस 15 दिवस. मागच्या 1 महिन्यापूर्वी आम्ही नेपाळ दौरा केला. काय 5-25 हजार रुपये लागतील ते लागू. आणि दुसरी गोष्ट वर्षातून 1-2 वेळा कुठंतरी त्या ठिकाणी भक्तिमय कार्यक्रम आयोजित केला असेल, त्या ठिकाणी अन्नदानासाठी आपली मदत करायची, अशा प्रकारचं नित्यक्रम चालू आहे. तुमच्या आशीर्वादाने कसल्याही प्रकारची गोळी नाही. मला वेळ पुरत नाही मित्रांनो, तुम्हाला सांगतो काही वेळ जात नाही, मला वेळ पुरत नाही. ती कामं माझ्याकडे असतात. प्रापंचिक सोडून इतरांची जी सेवा आहे, पेन्शनर लोकांची सेवा असेल, गावातल्या लोकांची सेवा असेल, ती सेवा मी करतो. सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर सुद्रिक सर रेक्टर होते. नेहमी विचारायचे आज काय भाजी केली, कधीतरी यायचे काय भाजी केली, काय चाललंय, कसं आहे, बरं आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांनाही चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभो. त्यानंतर पडदुणे सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आजही मी दाखला पाहतो कधी कधी पडदुणे सरांचा अक्षर मला पाहायला. तदनंतर पडदुणे सर कानूरला आले, त्या ठिकाणी माझी भेट झाली होती. अतिशय सुंदर अक्षर असलेले माणसं. आणि मस्के सरांच्या बाबतीमध्ये ते तर जाता येतात, भेटतात, हात असतो असो. तुम्हाला सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभो, सरांना या निरोगी आयुष्य लाभो अशा प्रकारची विनंती पांडुरंगाच्या चरणी करतो. रामकृष्ण. आज या ठिकाणी आपल्या मनातला बरेच दिवस असा म्हणजे कधी होतो अशी उत्सुकता राहायला काय मला ह्या स्मार्टफोनचे मला एवढं काही हे नव्हतं. मी आपला छोटा फोन वापरायचो, पण माझ्या डोक्यात मात्र सगळं असायचं आपलं कधीतरी गेट टुगेदर झालं पाहिजे. तर त्या गोष्टीचा आपल्याला यश आलं. आपण या ठिकाणी
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे वसतिगृह प्रमुख DT सुधीर सर, आपल्या विद्यालयाचे पडदुने सर, त्यावेळेचे सगळे सर माझ्यासमोर, पाटील सर, बनकर सर, लोणकर सर, नंतर शिंदे सर, अर्जुन अमृतराव गांधरे, वरा, जिल्हा अमरावती, प्रत्येक शिक्षकाचं मी नाव सांगतो. तुमच्या समोर जेवढे सगळ्यांची नाव सांगतो, 40 जणांची. 2015 साली मी बोललेलो होतो आमच्या सुनलाईक, तेव्हा माझ्या मनात विचार आला की आपले बॅचमेट आपले हे कर, म्हणून 10 आपल्या तुम्ही घरी गेलो पहा, 10 मे 78 आपल्या याच्यावर तारीख आहे निकाल पत्रकावर, 10 मे 78. तर म्हणजे निकाल लागले तरी 78 नंतर आज आपण या ठिकाणी एकत्र आलेले. मी मुद्दाम थांबलो म्हणजे वेळेची कसं म्हणून जेवायला उशीर होणं, स्टेज बाइंडिंग करता मी थांबलोय, म्हणजे संपलं तर मी बंद करणार, अशी मला सगळी आठवण होती. मी 2015 साली 40 जणांची यादी केली होती. रात्री मी 11 वाजता पुन्हा परत यादी केली, तुम्हाला दाखवेल. पूर्ण नाव, एनेशन नाही, पूर्ण नाव, हा प्रत्येक व्यक्ती माझं. आणि इथं मला संभ्रम झाला नाही, मी डायरेक्ट अमुक हे तमुक असं प्रत्येकाचं नाव सांगितलं. आता या ठिकाणी तुम्ही म्हणता पिंडे पिंडे मतील भिन्ना, कुंडे कुंडे नवंपया, जातो जातो नवाचारा नवा आणि मुखे, नवा आणि मुखी मुखे. आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहिलो, वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली, आपण आपला ठसा उमटवला. संस्थेचं ब्रीज काय होतं, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीज, सेल्फ हेल्प इज आवर मोटो. कर्मवीर अण्णांनी जी शिकवण दिली, आपला जो वाडा होता, ज्या DED कॉलेज होतं, त्या ठिकाणी प्रत्येक कामाचा रोल आपण करायचो. त्या ठिकाणची एक खुर्ची बघा कुठंच पोस्ट केलेली आहे, पण बसपंच म्हणून होती एक बसपंच, त्या स्वयंपाकी बाईवर देखरेख ठेवण्यासाठी आपल्याला एकाचा नंबर असायचा, तेवढी कॉलेज सुटका असायची होती की नव्हती. तर अशा अनेक, आणि पाणी वाहनं म्हणा किंवा पुरवठा मंत्री बाजार करणं, हे ते सगळं शिक्षण तिथे मिळालं. सुधीर सर म्हणजे कोठी मंत्र्याचं येतं त्याचं सगळं, म्हणजे पुरवठा मंत्र्याचं सगळं काम पाहून जो चांगलं काम करेल त्यांना परत संधी द्यायची. आणि त्यावेळी इतकं छान वाटलं, एकत्र कुटुंब तिथं आपल्या वाड्यातलं, हे एकत्र कुटुंब, गाडी बैल म्हैस सगळं आपल्याला तिथं होतं. म्हणजे वाड्यातली सगळी शेती सगळं इतकं, जसं काय आपण एखाद्यामध्ये मालदार कुटुंबामध्ये जन्माला आलोय. शेती बैल कशी होती, त्या ठिकाणचे ते सगळे सेवक वर्ग, त्या इतक्या रम्य आठवण येतो. बुरून एकदा शनिवार असला की त्या वाड्याच्या कठड्यावरून चक्कर मारायची. 19 काय बुरून त्या वाड्याला होते, असं म्हणजे असं 12 त्या जामगावच्या सगळ्या त्या बागा वगैरे आपण पाहायचो. ती पिठाची गिरणी, पिठाची दळण आणायची पाळी, अनेक सगळे रोल आपले त्या ज्या स्वयंपाकीने आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला तो त्या शेळ्या भाकरीचा जो भुगा असायचा, तो भुगा मात्र मी बऱ्याच लोकांना आणून धाडसाने आणून बाहेर लोकांना खायचो. मी त्या बायांना आम्हाला जेवायची वेळ आम्हाला भूक लागते, मी एक वेळ काढून 2-4 जणांना घेऊन यायचो, म्हणजे आतमध्ये एकटाच जायचो, 2-4 जणांना बाहेर सांगायचो इथं म्हणजे भूक लागायची. तर असं जीवन आपलं गेलं, अतिशय आनंदी जीवन. मी त्यावेळी कॉलेजहून आलो होतो, माझं त्यावेळी BA ला ऍडमिशन होतं, पण BA BEd व्हायचं, त्यापेक्षा मग आपण BEd होऊन आलो. परंतु त्यावेळी EBC सवलत एकाच ठिकाणी मिळायची, म्हणून मला कॉलेजची संधी बाणा पाटलांनी काही दिली नाही. आणि मग मी DEdच कम्प्लीट केलं, आणि DEd नंतर मी BA पण झालो. तर मी जेव्हा BA झालो तेव्हा माझा इतिहास विषयामध्ये बाहेरून, म्हणजे घरी राहूनच मी पैसे DEd आलो, नोकरी वाट होतो. माझा इतिहास हिस्ट्री डिपार्टमेंटला माझा पहिला नंबर आला, आणि अर्धनागदी म्हणजे संस्कृतच्या 2 नंबरची भाषा, जी संस्कृत आणि हिंदी मिळून तयार होते, तर त्या भाषेमध्ये मला 160 मार्क मिळाले 2 पेपरला, 80 मार्क मिळाले. माझी 4ही पुस्तकं पाठवली, 4ही पुस्तकं पाठवली. मग DEd झाल्यानंतर मला 3 डिसेंबर 1979 मी रंगनाथ स्वामी शिक्षण संस्था आणे या संस्थेमध्ये 4-5 महिने सर्व्हिस केली. आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मला काही लगेच सर्व्हिस नव्हती. मग 4-5 महिन्यांनी मला रयत शिक्षण संस्थेची ऑर्डर आली.
धर्मनाथ विद्यालय जवळ या ठिकाणी मी 4-5 महिने सर्व्हिस केली पूर्ण पगारी. आणि मग 29 जून 1981 या दिवशी माझी पुणे जिल्हा परिषद इंटरव्ह्यू झाली. आणि मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही एकाच दिवशी एकाच शाळेत, आणि 29 वर्ष मी सपत्नीक सर्व्हिस बरोबर केली. 29 वर्ष माझी पत्नी आणि मी एकत्र दुपारी जेवतो, सकाळी जेवतो, संध्याकाळी. मला काय गाडी घोडं काय येत नाही. मी सायकली डबल सीट मंडळीला घेऊन जायचो, कधी पायी पण. हा एवढा मी आनंद आलो. परंतु प्रवासात आता तुम्ही म्हणले ना नगरला, माझं दोन बरोबर असल्यामुळे मी कधी कुठं अडलोच नाही. कधीच नाही अडलो. मला लोकांनी खूप मदत केली. मी शिवछत्रपती स्पोर्ट्स सिटी बालेवाडी या प्राथमिक शाळेमध्ये मी 19 वर्ष सर्व्हिस केली. आमचा सगळा स्टाफ 19 वर्ष एकच स्टाफ होता आमचा. 19 वर्ष मी तिथं राहिलो. बालेवाडी स्टेडियमचं भूमिपूजन, बालेवाडी स्टेडियमचं उद्घाटन या सर्व कार्यक्रमामध्ये मी होतो. त्यावेळी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा त्या कार्यक्रमासाठी आले होते. 16 फेब्रुवारी 1994ला त्या स्टेडियमचं उद्घाटन झालं. 90 कोटी रुपयाचं स्टेडियम हायवेला. आणि माझे सगळे विद्यार्थी त्या स्टेडियमचे द्वारपाले जातात. मला तिथं पास लागत नाही. कोणत्याही दारात प्रवेश, कोणत्याही दारात. कारण मी त्या विद्यार्थ्यांचं काम केलं. ते भूमिपुत्र होते, त्यांना तिथं सामावून घेतलं. जे 9-10 जे गेट आहे स्टेडियमचे, प्रत्येक गेटवर माझेच विद्यार्थी तिथे द्वारपाल म्हणून आहेत. ते म्हणले आम्ही हे करू 15 नाडू पण तुम्हाला हरवलं. म्हणजे याचं कारण का, गुरुचं नातं. तसे आज हे म्हणजे आपले शिक्षक सुधीर सर, त्यांच्याशी मी परवा बोललो, खूप बोललो मी. नंतर बाबूराव नारायण पाटील आपले प्राचार्य, त्यांच्याशी बोललो. त्यांचं गाव वाळवा तालुक्यामध्ये, सांगली जिल्ह्यात वाळवा तालुका, मांगलं त्यांचं गाव. त्यांचा मुलगा संदीप, तो पण डॉक्टर आहे. त्याचा मुलगा डॉक्टर आहे. त्यानंतर संदीपची मंडळी डॉक्टर आहे. संदीपची एक मुलगी क्लास 1 ऑफिसर आहे. लोणकर सरांशी बोललो. ते म्हणले मला आज इंदूरला जायचे. आज इंदूरला गेले. त्यांचा भाऊ इंदूरला आयुक्त आहे तिकडे, ते रिटायर आहेत. सगळ्यांच्या संपर्कामध्ये मी असतो. तुम्हा सर्वांचा मला इथे पाहून इतका आनंद झाला की सगळं बोल मलाच वाटत होतं बोला, सगळं मीच बोला. हा माझा, तो माझा, कोणालाच बोलायची संधी देऊ नये. इतकं माझं मन भरून आलं. आणि 47 वर्षाचा गॅप ना, त्याच्यामुळे एखादी शक्ती जशी ब्रह्माचा दाब, पास्कलचा नियम काय, कोणत्या द्रवावर दाब दिला की तो इतकींचही कमी नव्हता, सर्व ठिकाणी सारखा पासून दबलेलं मन काय होतो, तो चेंडू सारखं उशी घेतो. तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या विषयी काय काय बोलो, किती बोलो, अजूनही मी सगळा वेळ संध्याकाळी जरी झाली तरी मी बोलायला कंटाळणार नाही. म्हणजे इतकं पण आता याला कसे वेळे आभारी हा एव्हरी वन थिंग हॅज सर्टन लिमिट. When we go beyond it, that is unlimited, that is tedious tips. मंत्रालयामध्ये सचिव आहे. आता माझ्या कौटुंब, माझी 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगची 20 वर्ष झाली. सुनबाई मंत्रालयामध्ये गृह खात्यामध्ये आवर सचिव आहे. जावई कामगार विभागाला आवर सचिव आहे. माझी मुलगी मेडिकल काउन्सिलला वरिष्ठ लिपिक म्हणून काम करते. धाकटा मुलगा पण इंजिनियर आहे. तो एका पुण्याच्या कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे. आणि आम्ही 4 भाऊ आम्ही शासकीय सर्व्हिसला होतो. 31 मे 2025ला माझा 4था भाऊ रिटायर झाला, रायगड जिल्हा कृषी उपसंचालक. परवा त्याचा कार्यक्रम करूनच मी रात्री आलो रिटायरमेंटचा. आणि हा कार्यक्रम होता म्हणून मी यांना सांगितलं होतं की मी तारीख पुढे 4 तारीख ठरली होती. तर म्हणलं पुढे राखलं बाबा, मी इकडं असं अडकलेलं आहे, मला सगळं यायचे. तर आज अशी संधी मिळाली. तुम्हाला सगळ्यांना पाहून इतका आनंद झाला. आणि आपले सर शिक्षक हे मस्के सर आमचे नातेवाईक आहेत. आमची नेहमी भेट. मस्के सर, बालके सरांच्या मी घरी गेलो होतो. राजाराम तुम्ही मला नेहमी भेटतात. बालके सरांशी माझा फोन झाला होता. पांडुरंग फापाळे आपल्या बॅचला पहिले आले होते. विशेष योग्यता आपल्या वेळेला द्यायला त्यांच्या असायचं. तर त्यांनी त्यावेळी तो सन्मान मिळवला होता. आणि 14 नंबरची खोली ही हुशार विद्यार्थ्यांची खोली, डांबरट खोली. आणि त्याच्यात आम्ही असायचो तिथं. प्रत्येक खोलीचं काहीतरी रेकॉर्ड असायचं. ही 10 नंबरी, ती 9 नंबरी, ती 13 नंबरी. प्रत्येक खोलीचं काहीतरी वैशिष्ट्य असायचं इतकं. आणि मी ही जी मुलं होती 10वी होऊन आली होती. आम्ही वाडकर सर, मी, नंतर पोटे सर, आम्ही रघुनाथ पाल कॉलेजवरून आलो होतो. आम्हाला 2 वेगळ्या जगताची माहिती होती. आणि परंतु आपण सर्वांनी एकमेकाला सामावून घेऊन आपल्या जीवनाची नौका पार केली.
रिटायरमेंटचे दिवस आहे. आणि विशेष म्हणजे पुन्हा परत 27-28 वर्षांनी आपल्याला भेटण्याचा योग आला. म्हणजे देवाने एवढं जिवंत ठेवलं म्हणजे किती परमेश्वराचे उपकार आहे. ही आपल्या आई वडिलांची, आपल्या सहकार्यांची, सर्वांची पुण्य आहे. याच्यामुळे आपण हे दिवस पाहिले. आपल्या सर्वांना उजळण आयुष्य बोलव, आपल्या सर्वांची आणखी प्रगती होईल एवढं बोलून दिगडला असताना बाळू होतं. पुढं सिनियर लेक्चरर झाल्यावर काही मित्रांनी मिळून ते काहीतरी गॅजेट वगैरे करायला बरं वाटतं. हो, करावं लागतं. माझं तुमच्यापेक्षा काही वेगळं नाही. 11वी सायन्स करून मात्र मी 12वीला DEDला आलो होतो. आणि ती खंत माझ्या मनात होती सारखी. कारण माझे मित्र जे काही इंजिनिअरिंगला गेले 12वी नंतर वगैरे काय असे ती मला सारखी अशी काय म्हणतो सल टॉकायची. कशाला गेलं तिकडे, कशाला नाही माझं मी गेलो म्हटलं खुशीने गेलो. हे बाबांनी तुम्हाला आग्रह केला होता चल DEDला ते सांग चल रे म्हणला चल रे. आणि मग DED झालं असताना तुम्हाला काय सांगायला हरकत नाही, मला DEDला थोडे मार्क कमी आहे. त्याचं कारण असं की मी DEDचं सेकंड इयर आणि 12वी एकाच वेळेस केलं ॲट अ टाईम केले. अगदी म्हणजे एक पेपर तर नगरमध्ये दिला आणि आपला DEDचा एक पेपर मी वाड्यावर येऊन त्याच दिवशी दोन्ही आदेश केले. आणि पुढे कसं MAला सुद्धा माझं लास्ट वर्किंग डे असतो ना आपला मेचा आणि पेपर तर पुढं नगरमध्ये मी तो पेपर करून बरोबर अगदी 4:15 पर्यंत आलो. ते निराळे साहेबांचं हे झालेलं व्हिजिट लिहिलेलं. तो गेला म्हणलं 8:20 गेला. मग मी ते एक सिनियर जो होतो टीचर आणि त्यांच्यात मला काय ते मानत होते तर मी हायस्कूल करून आलेलो होतो. हायस्कूलचा राजीनामा देऊन आलो हे भरून काय म्हणायचं बेसिक पे हो. आणि मग पहिलीच वर्ग कोणी घेतलं सर मी म्हणायचं मला नेहमी पहिलीचं घ्यायला दुसरीचा वर्ग घ्यायला पाहिजे ना. ज्यावेळेस मला दुसरीचा घ्यायचा त्यावेळेस ते पहिली सोडून भांडणं सुरू झाले. शाळा तर लय मोठी 16 शिक्षकांची शाळा जोरवेची. अरे म्हटलं भांडता कशाला मला द्या ना पहिली. अहो तिथून पुढे मी 3.5 वर्ष नोकरी केली. मला पहिलीचाच वर्ग फायदा एक झाला की सगळ्या शिक्षकांच्या मनात माझ्याविषयी आदराची भावना निर्माण झाली. आणि जेव्हा हा माझ्यावर प्रसंग आला लास्ट वर्किंग डेचा आणि माझा तो पेपर करून मी आलेलो आणि मग सिनियर माणूस होता त्याला म्हटलं असं झालं त्याला आज जायचं म्हटलं असं एक करायचं. अहो म्हणलं ते मस्त दुसरा एक आपल्यातलाच जोडीदार मोरे रामदास मोरेला त्यांनी बोललो अरे म्हणले तू असं उभं राहायचं आपल्याला असतं ना ते झडपीचं जे काही मुख्याध्यापक कक्ष असतं एका बाजूने सगळे ते कपाट असतात पुढे एक बाकडा असतं हा टेबल एकाच माणसाला इकडे जाता येतं ना हेडमास्टरलाच फक्त. मग ते म्हणले मोरेला म्हणले तू जाऊन असं उभं राहायचं आणि बळे ते ओढायचं म्हणले मग स्ट्रेन करायचीच नाही आणि टाकायचं टाईम 8:20चं टाक म्हणले. तो 8:10 आला होता विजयला हो घेतलं ओढून करून मी यंदा म्हणून सर्व ते आणि काय करतो म्हणतो तुम्ही सही केली टायमिंग त्याने थोडा आवाज वाढवल्यावरती बाहेरून आले ते थोडंसं ते त्यांना म्हणले का बसा काय त्यांनी का चोरी केली का कोण केला का आलाय ना 4:30ला आला ना 8:30चं टायमिंग टाकायचं तुमचं काय मिळून ते सिनियर होते ना 1 नंबर सिनियर होते झालं. आणि मग अशामुळं कधी कधी असं चुकत गेलं. आता एकच सांगतो मुद्दा मला ती बोचणी किंवा सल असल्यामुळं मला हलीबॉलचा बैल करणार हलीबॉल खेळायचा मोरी हलीबॉल खेळायचा नर्सरी तुम्हाला माहिती असेल नर्सरी याच्यावर हलीबॉल खेळतो आम्ही एका रूममध्ये राहिलो 3.5 वर्ष एकाच रूममध्ये राहिलो एकाच ताटात घेऊ असते ना भाकरी म्हणायची त्याच्यातच जेवायचं एकदाच चुरायचं एकदाच टाकायचं आणि एकदाच खायचं. कोणाचाही हाताचं कुठलंही बोट कधी वटायला लागलं नाही. आणि मोरे रामदास नेहमी ताप पुसून खा नेहमीच कारण कोणाचा काही संबंधच नव्हता. ते गोळा फेकल्यासारखं करायचं आम्हाला ती जमत होती. मग हे सगळे झोपले कमी उठून बसायचं हे झोपले सगळे हलीबॉल खेळायचं. आमची खोली म्हणजे काय लोकांनी यायचं इथं गांजा पडायचा बिड्या ओढायच्या तंबाखू खायची. आमच्या खोलीला भाडे नव्हतं हलीबॉलवाल्याचीच खोली होती ती तेव्हा गांजा ओढायचं सकाळी तेव्हाच आम्ही प्रायमरीत असायचो शाळेला. मग मी काय करायचे झोपले की उठून बसायचं. आम्हाला अशा आम्ही 3 क्वार्टर आणल्या होत्या टेबल खुर्ची आणली होती पत्र्याची. मग त्या पत्र्याच्या खुर्ची टेबलवर बसून डोकासं टाकवायचं आणि मग लिहित राहायचं नुसतं लिहित राहायचं MA नुसतं लिहित राहायचं जागा लिहित बसायचं झोपाली झोपायचं. असे किती दिवस कष्ट केले असतील 2 वर्षात जास्तीत जास्त 200 दिवस नसेल केले कशाचे लिखाणाचे कष्ट बरं काय. इतकं लिखाण केलं इतकं स्पीड आलं की भयंकर स्पीड आलं.
इतकं स्पीड आलं की मी 60-70 पेजेस पेपर लिहायचं एम ए हिस्ट्रीचं. आता मग अशी बालकी सर मला म्हणले तुम्ही माझं पाहून लिहित होते, आता मला किती पाहून लिहायला वेळ असेल. आणि जो माणूस 60-70 पेजेस पेपर लिहितो एम एचा, कधी पाहिला असेल बघ कदाचित. होऊ शकतं होऊ शकतो पण 60-70 पेजेस पेपर लिहिणं आता तुम्ही लिहिलं सगळ्यांनी एम एच एन चे पेपर पण झालं असेल कदाचित. आणि मग त्यात पुणे विद्यापीठाचं बोर्ड भेटलं. निकाल लागल्यानंतर मला सिनियरचा जॉब मिळाला. निकाल लागेपर्यंत माझ्या एम एचा कोणीही दखल घेतली नाही. मी एम एला जरी पहिला आलो होतो आपल्या न्यू आर्ट्समध्ये, ते बक्षीस घ्यायला सुद्धा मी गेलो नव्हतो. आलं पहिलं जाऊ कॉलेजचे काय अर्थ नाही. पण ज्यावेळेस विद्यापीठाचं डिक्लेरेशन झालं, पैसे असतात गोल्ड मेडल नावाला असतं, काही प्राइजेस असतात असे, आणि ते दिले पाहिजेत ना, कॅश केले पाहिजे. आणि मला ते मिळाले दोन्ही प्राइज होते. एक इचलकरंजी घोरपडे म्हणजे इचलकरंजीचं एक होतं आणि कोल्हापूरचं एक होतं. ते दोन कुठले तरी सरदार होते, त्यांच्या नावाने हिस्ट्रीसाठी ठेवलेलं पहिल्याला म्हणाले, त्यालाच गोल्ड मेडल म्हणायचं. आणि एक सर्टिफिकेट मिळतं असं, आपलं नाव असतं विद्यापीठाचं, त्याला थोडी गोल्डन कलर असते. आणि त्यात मग तुम्ही कुठल्या विषयाला कधी पहिले आले साल असतं, तुमचं काय रँकिंग आहे, तुम्हाला किती मार्क आहे, आणि मग तुम्हाला कोणकोणते प्राइजेस मिळाले. एक साधं टाईप असतं बसायचं, त्याला म्हणायचं गोल्ड मेडल. मला नोबल वाटलं, पण मला जॉब मिळाला. मी सिनियरला आलो, मी प्रामाणिकपणे काम केलं. सिनियरला खूप कमी काम असतं सर, इथं काम कमी असतं की तुम्ही कल्पना नाही करा. गणू सरला माहिती आहे, खूप वर्ष मी आठवड्याची फक्त 12 लेक्चर, खूप वर्ष 25 सेवा माझी सिनियरला साधारणपणे 34 वर्ष. सिलेक्शन माझं याच्यात झालं होतं शिवाजीत. मला पुणे विद्यापीठाचं गोल्ड मेडल सिलेक्शन शिवाजीत झालं होतं, कारण त्या वर्षी पुणे विद्यापीठात जागा नव्हती. आणि काळे साहेबांनी ती डायरेक्टच बदली केली नव्हतं. त्या काहीतरी अशी भांडणं मारामारी झाली तिकडे, आणि तो खूप मोठा माणूस इकडे आला. गलांडे पाटील म्हणून नाव ऐकून आहे का तुम्ही? गलांडे पाटील नाव, भास्करराव गलांडे, त्यांचा जावई होता. तो प्राचार्यावर डायरेक्ट गन घेऊन थावला, आणि गन लोडेड होती. आणि त्याच्या मित्रांनी मग विचारलं हळूच ताब्यात घेऊन, पुढे याच्यात गोळ्या कशा गोळ्या, त्यांनी दाखवल्या काढून. मग त्यांनी त्या खिशात गोळ्या टाकल्या आणि मग त्याची बदली. ते म्हणले आता तू जर गोळी घातल्यास थांब यायला असता, तू आधी गेला असता. मित्रच ना सगळे, केबिनमधले मित्र असे त्यांच्या. आणि तेव्हा माझी बदली डायरेक्ट पुढे झाली श्रीरामपूरला. आरबीएन बिल जीच आरबीएन बिल झाली तर नाही मध्ये मस्केली थोडी केलं ना नाटक, कर्जतलं 1 वर्ष. मी माझ्या नातेवाईकाला सांगितलं माझी बदली झाली, मस्केली बदली गेली. प्राचार्य मस्के होता, ज्ञानदेव मस्के, थोडासा विचित्र माणूस होता, नातेवाईकच होता माझा. आणि मी माझी बदली गेली. माझ्या नातेवाईकांनी त्यांना फोन केला, अहो म्हणले ते तिथे एम ए सुरू करायचं, तुमच्या माणसाला टाकलेलं आहे. अहो त्यांना त्याचं ग्रेडेशन दिले म्हणले त्याला. आमची मिळून मला म्हणलं असं असं झालं. हा मला झालं असा एक प्रकार. आणि मग मला ते एम.फिल करावं लागलं, नोकरीची गरज म्हणून. मग सगळेच PhD करतात म्हणून PhD करावं लागली. आता ती पेन्शनला पण खूप फायदा झाले. मला काय माहिती एम.फिलची ते PhDच्या किती मिळतात. हां मी माहीतच नव्हतं. तेव्हा खूप चांगली पेन्शन मिळते. मला 2 मुलं आहेत. मुलगा माझा BE झाला भारतात, आणि त्याला मी MS करायला इंग्लंडला पाठवला, स्वखर्चाने पाठवला. पण त्याला म्हटलं होतं की परत भारतात नोकरी, एकच मुलगा आहे म्हटलं. त्याने तो शब्द पाळला. MS करून परत तो भारतात आला, नोकरी करतो, IT इंजिनियर व्यवस्थित. एक मुलगी तिला थोडीशी वाट बदलली, 12वी सायन्स झालेला असूनही मी तिला CA ला पाठवलं. त्रास झाला मला त्या केसमध्ये, कारण 3 वर्ष मुलीची व्हायला गेली, पण ती CA झाली, CA फायनल झाली. कर्ज आपल्या नगरमध्ये वाघ सर मुली आहेत, ते कॉलेज याला त्याला सरांना माहिती असेल. मग त्यांचा मुलगा CA आहे, माझी मुलगी CA आहे, आणि त्या आमची व्याई तेही CA आहेत, आणि ते रयतमध्ये होते. त्यांनी शेवटपर्यंत नोकरी केली. 1-3 वर्ष अगोदर घेतली का VRS त्यांनी, 2-3 वर्ष शेवटी VRS घेतली. मुलीचं चांगलं आहे, मुलाचं चांगलं आहे. मुलाची बायको IT मधलीच आहे, राय आवटी म्हणून तुम्हाला माहिती असतं. हां त्यांची मुलगी धाकटी मुलगी आमच्या मुलाला दिलेली आहे. नातेसंबंध खूप चांगले आहेत, आमचे संबंध खूप चांगले आहेत. ही व्यक्ती पलीकडची व्यक्ती म्हणजे माझ्या मोठ्या भावापेक्षाही खूप जवळचा माणूस आहे. मी जेव्हा DED लागलो तेव्हा माझी खूप अशी प्रकृती होती. एक 40-42 किलो वजन होतं. आयुष्यात पुढं बाहेर राहिलं नव्हतं. ह्या दिवस नाही, मला खूप दिवस त्यांच्या अंथरुणावर झोपलेला आहे. किसन मस्के माझ्या दृष्टीने
माझ्या मोठ्या भावापेक्षाही मोठा भाऊ. अजूनही त्यांच्याकडे मी त्याच मोठ्या आदराने करत असतो. अगदी मला 12वीला मी ज्यावेळेस असं डबल ॲडमिशन घेतलेलं होतं ना, तर मग मला ते 12वीची प्लॉट कशी करायची असं तसं पिरियडला तरी असं म्हणायचे. हा ग्रस माझ्या पिरियडला बसलेला 12वी आर्टच्या, म्हणजे मी DEDला बी आहे. मी इकडे आलो का मी दुपारी कॉलेजच्या पिरियडलाही बसायचो 12वीच्या. ते त्यांचं कंपल्शन राहायचं ना, एक्स्टर्नल ॲडमिशन नव्हतं ना. हा ग्रस माझ्यासाठी पिरियडला बसतो. चल बस तुझ्या इतके त्या माणसाचे उपकार आहे. सर सगळी सरांच्यामुळे हॅलीबॉल माझा खूप अरे म्हटलं तो DED झालेला आहे. म्हणजे हा DED. मी आलो थोडा उशीर आलो तुला म्हणजे असं राहायला हे कॉलेजच होतं माझं काय होतं झोपून घेऊन करायचं. खूप हॅलीबॉल खेळलो. त्यांना याला टाकलं होतं पडेगावला काही दिवस टाकले शेळकेजी ज्युनियर कॉलेज बदली केली होती पडे. खूप चांगले चांगले आमच्याकडे प्रॅक्टिसला यायची. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर दुर्गादास रजपूर त्याचा सलग 15 दिवस आमच्याकडे प्रॅक्टिसला होता. त्यानंतर तुमचा आपल्या हरिगावचे एक धनंजय म्हणून मोठा प्लेअर होता बाबा शेख संगमेरचा. हो 8-10 दिवस प्रॅक्टिस केली बरं का ग्राउंडवर. कारण ग्राउंडच सुंदर हो. कॉलेजचं होतं सगळं. माझं काय होतं सगळं कॉलेज सिनियर कॉलेज बरं चाल आणि मस्के सर आणि सर्व वर्गबंधू, आपण सर्वांनी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये हा कोर्स पूर्ण केलेला. मी पण अपवाद नाही. मी तर 2.5 वर्षाचा असतानाच वडील वारलेले. आईनं सांभाळ केला आणि प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण वडगिरेला घेऊन नंतर SN पठाण सर यांच्याबरोबर प्रवारनगरला कॉलेजला गेलो. कमो शिकवा योजनेमध्ये तिथं 1 वर्ष तिथं कॉलेज केलं. नंतर तिथं खाण्याची अतिशय बिकट परिस्थिती होती हॉस्टेलमध्ये, म्हणून मग मी नगरला आलो. नगरला FYBA केलं, SYBA केलं आणि TYBAला असताना DEDला नंबर लागला. आणि कारण परिस्थिती तशी नाजूक होती व तिथं शहरामध्ये शिकणं मला शक्य नव्हतं. इकडं नंबर लागल्यावर मला खूप आनंद झाला. आपल्या तालुक्यातलं कॉलेज मिळालं, आपल्या कमी पैशामध्ये आपलं शिक्षण होईल. आणि मग इथं DEDला प्रवेश घेतला. तिथं सुद्धा म्हणजे मेसचे पैसे भरायला माझ्याकडं म्हणजे आई कमवणारी फक्त घरी परिस्थिती नाजूक असल्यामुळं मी सरांना सुधरी सरांना एकदा म्हटलं सर मला 35 रुपये भरणं महिन्यानं शक्य नाही. मग घरी धान्य पिकायचं तर मी धान्य आणू का. सरांनी मला परवानगी दिली. अतिशय त्यांनी मोलाची साथ दिली. 2-3 पायली धान्य आणायचं आणि 15 रुपये घरून मिळायचे. 3 पायलीचं त्यावेळेस 7-8 रुपये पायलीनं धरायचे, जसं बाजार घ्यायचे तसं, आणि ते मेसचं भागवायचे. अशा पद्धतीनं आपण सर्वांनी हा कोर्स अतिशय बिकट परिस्थितीत पूर्ण केला. त्याच्यानंतर मग मी नंतर 80 साली शिक्षण संस्थेत 1 वर्षभर काम केलं व्हॅकन्सीमध्ये आणि नंतर 81ला जिल्हा परिषदेमध्ये जॉईन झालो. 32.5 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सेवा केली आणि त्यानंतर 2014 साली रिटायर झालो. मित्र, माझ्या कौटुंबिक जीवनाविषयी सांगायचं झालं तर मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. माझा मोठा मुलगा M फार्म आहे, सुनबाई ती M फार्म आहे, दुसरा मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, दुसरी सुनबाई PSI आहे आणि मुलगी आणि जावई दोघेही हे तांबे सरांच्या गावामध्ये मुलगी दिलेली आहे नरसळ्यांना. ते दोघेही पुणे महानगरपालिकेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात. आता मुलांचं काही चिंता नाही, फक्त सगळं कौटुंबिक सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. फक्त आता माझंच थोडंसं मला अजून कोणती गोळी चालू नाही. फक्त आता गुडघेदुखीचा मात्र त्रास आता सुरू झालेला आहे. डॉक्टरांनी मला ऑपरेशन सांगितलेलं आहे, तर तो आता विचार चालू आहे. असो, अशा पद्धतीनं माझं वैवाहिक जीवन कौटुंबिक जीवन अतिशय सुखी समाधानी आहे. आणि खरं म्हणजे त्या काळात सरांनी आपल्याला खूप साथ केली म्हणूनच आपण ही नौका पार करू शकलो, नाहीतर मग आपल्याला हे अशक्य होतं. असो, सरांना आणि सर्व म्हणजे सरांना दीर्घायुष्य लाभो, तुम्हालाही निरोगी आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी काही जास्त बोलणार नाही. रयतमध्ये 19 ते 17 जवळजवळ 37-37 वर्षे नोकरी केली. 19 ते 19 वर्षे 37 वर्षे नोकरी केली. 37 ते 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 37 वर्षे नोकरी केली.
फक्त 2च शाखामध्ये. आणि थोडक्यात कौटुंबिक माहिती, एक मुलगा एक मुलगी, मुलगी डॉक्टर आहे, जावई डॉक्टर आहे, मुलगा सुनबाई दोन्ही डॉक्टर आहेत, सर्व व्यवस्थित आहे. आपल्या सर्वांना भावी आयुष्य हे सुखा समाधानाचं जावं, गुरुवारीला सुद्धा भावी आयुष्य सुखा समाधानाचं जावं. राईसमध्ये 38 वर्ष सेवा झाली. गायके सर, आबाळे सर, हे मस्के सर स्टाफ मेंबर होते. एक मुलगा आहे आणि 2 मुलगा इंजिनियर आहे कंपनीमध्ये. आज सरांचा माजी विद्यार्थी, स्टाफ मेंबर आणि पुन्हा स्टाफ मेंबर 3 वेळा सरांची माझी गाठ झाली. आपल्या पुढं 1 वर्ष होतो. मला सर येणार आहे असं कळलं, त्यामुळं माझा जीव निवड उलगार झाली. कारण बरेच दिवस सरांना भेटायचं, त्याच्यात पाटील साहेब येणार आहे असंही कळलं. मग तर आणखीनच हे झालं आणि त्या उर्वरीने इथपर्यंत आलो. आनंद वाटला. आज आपण या ठिकाणी गेट टुगेदर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र जमलेलो. आणि गेट टुगेदरचा माझ्या दृष्टीनेचा अर्थ असा की बऱ्याच वर्षानंतर आपण एकत्र येतो. काही 20 वर्षे 25 आणि एकमेकाचे प्रगती, एकमेकाचं मुलाबाळांचं कौटुंबिक परिस्थिती हे समजून घेतो, जाणून घेतो. आणि त्या दृष्टीने आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ते पार पाडलेलं आहे. तर कौटुंबिक याच्यामध्ये मी माझं स्वतःच सांगतो. बरंचसं कौटुंबिक हे ते आपल्यापैकी काही लोकांना माहीत असणार आहे. बऱ्याच जणांना जे अगदी सुरुवातीला जामगावला होते त्यांना, मला 1 मुलगा आणि 3 मुली आहेत. 3 पैकी 2 डॉक्टर आहेत. एक मोठी मुलगी रेखा, कदाचित तुमच्यापैकी काय नाव माहीत असेल. आणि मुलगा आहे सतीश. तर दुसरे जे आहे डॉक्टर मुली, त्यापैकी 2 मुंबईला असतात. या आहेत याच बाजूस दिलेल्या अशा, परंतु त्यांचं मिस्टर काही कामानिमित्त मेडिकल प्रॅक्टिस निमित्त मुंबईला गेले, ते तिकडे मुंबईला गेले. तर अशा परिस्थिती, अशी माझी कौटुंबिक परिस्थिती आहे की एक मुलगा, त्याचं तो डी फार्मसी झाला, त्याचं मेडिकल स्टोअर आहे, होलसेल मेडिकल स्टोअर आहे, नगरला आहे, बुरुड गल्लीमध्ये. आणि एक फक्त धाकटी मुलगी तेवढी डॉक्टर नाही, ती मुंबईलाच असते. तिचे मिस्टर डॉक्टर, माझे 3 जावई डॉक्टर आहेत. तर ही माझी कौटुंबिक परिस्थिती. ह्याच्याबद्दल एक अनुभव सांगायचा झाला, एकच सांगतो. तर भालके जो लगेच मानवर केली त्यांनी. बऱ्या वाईट बाबी माणसाच्या आयुष्यामध्ये आपण त्याची नोंद घेतली पाहिजे. भालके एक माझा विद्यार्थी असा की त्यांनी इयत्ता 1लीवर पाठ घेतला होता. तो पाठ माझ्या आजही स्मरण होते, इतका छान पाठ घेतला होता. भांडगावला पाठ होते, बरोबर आहे बरं. आणि मी पाठीमागे बसलेलो होतो निरीक्षक म्हणून. मी माझ्या मनाशी विचार केला की भालकेच्या ठिकाणी आपण जर पाठ घ्यायचा म्हटलं तर असा घेता येईल का. त्यांना माझं मनच नकारार्थी उत्तर द्यायचं की नाही जमायचं. इतक्या छानपैकी पाठ त्यांनी घेतला. त्याला मी बोलून म्हणूनही दाखवलं होतं की भालके तुझी नेमणूकच खरं पहिलीच्या वर्गासाठी. कारण खालच्या वर्गांना शिकवणं, हे करणं, कन्व्हिन्स करणं एवढं सोपं नसतं. आपण सगळे त्याच पेशामध्ये व्यवसाय करतो. तर अशा रीतीने हे करतो. आणि मला वाटतं जास्त लांबण करण्यापूर्वी थांबलेला अधिक उचित होईल. आपणा सर्वांना भव्य आयुष्य, सुख समृद्धीचं दीर्घ आयुष्य जावं ही परमेश्वराने प्रार्थना करतो. आपले शिंदे सर होते ते इड आणि टिड, आम्ही तेच मोजीत वाचवायचे. ते किती वेळा नाही, या ठिकाणी त्या ठिकाणी नव्हते म्हणायचे, कोपरगावचे होते. ते इड आणि टिड म्हणायचे. या 2 सर. आणि ते आपले गांजरे सर ते अमरावतीचे होते, त्यांचं ते
सगळं करून टाकायचे. तर एक खूप आनंदी जीवन आपण खूप सगळ्यांनी आपले अनुभव सांगितले. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपली परिस्थिती अत्यंत गंजलेल्या परिस्थितीतून आपण तिथे गेलो. आपल्याला खरं आई वडिलांच्या प्रेमाने जर कोणी सांभाळलं असेल तर ते सांभाळलं. आपल्या जेवणाचा राहण्याचा सगळा भार त्यांच्याकडे होता. मला दुसरी कुठलीच कामं नाही होते भेटले, पण मला फक्त पोते व्हायचं काम होतं. पाणी वाढे पुढं काय भाजीपाला एवढं. मला काय पिठाचं पुढं काय अनुभव नाही. तर खूप एक आनंदात आणि मजेत आपले ते 2 वर्ष गेले. आयुष्यामध्ये तुम्ही जे जगलात त्या जगण्यामध्ये हे 2 वर्ष टाकले तर इतकं सुखी आनंदी आपण पुढंच नसून खाणे पिणे मजा करणे झोपणे आणि खूप मोठा आधार तिथं आपल्याला वाटायचा. कारण एक शेतीचं काम तिथं आपल्याला होतं आणि पुढं आपल्यातले जवळजवळ 100% लोक शेतकऱ्यातून आलेले होते आणि जवळजवळ आपले माझ्या 95% लोक आपण याला लागलो सर्व्हिसला लागलो. थोडे 2-3 लोक जर सोडले मला वाटतं शेळके किंवा अजून काही असतील ते सर्व्हिसला नाही लागले, तो गायकवाडमध्येच वाढला. तर हे सोडलेत आपण सर्वांनी. मी एक दिवस हा प्रस्ताव टाकला व्हॉट्सअपला. आत्मारामनी मला खूप प्रोत्साहित केलं. मला म्हण तुम्हीच करा काय करायचं ते. मी तो एक टाकला आणि तिथून पुढे थोडे आपले लोक याच्यामध्ये सामील व्हायला लागले. आता सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये बरेच लोक काहीच टाकत नाही. पावडे भरपूर टाकतो. फोन मात्र फार थोड्यांचे हातात काठ्यांचा रोज फोन येतो. बंदच नाही. तर या ठिकाणी आपण सर्वजण आला. त्यात आपले 2 शिक्षक सर या ठिकाणी आपले इथं मुद्दाम या कार्यक्रमाला आपल्याला हजर राहिले आणि आपल्याला त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला. तर आपल्या सर्वांच्या वतीने पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना दीर्घायुष्य भेटो. या एवढ्या आपलीच काय बॅच पण अशा कितीतरी बॅच त्यांनी जीव घातल्या आणि आईवडिलांसारखी त्या मुलांची सेवा त्यांनी केलं. त्यामुळे परमेश्वर त्यांचं खूप चांगलं करणार आहे. त्यांना दीर्घायुष्य खूप काही लाभणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचं जीवन व्यतीत होणार आहे. आपणही सर्वजण आता दिसतो तसे नाही, मला 5 वय आहे पण काही नाही. जोपर्यंत खायचा तोपर्यंत खाऊ. जेवढं वय असेल तोपर्यंत आपण जाणार आहे. त्या परमेश्वराच्या हातात ती शक्ती आघात आहे. आणि पुढच्या वेळेस सर मी सांगतो, मी ऑल इंडिया फिरलो. आता दुबई जाऊन आलो, नेपाळ झाले, कामख्या देवीचं दर्शन राहिलं जाणार. तर आपल्या लोकांची एक ट्रिप नगरमधून आपण अरेंज करू. सगळ्यांनी बसायला पुढे यायचं, एक लक्झरी करायची आणि 2-3 दिवस अगदी मजेत हिंडायचं. त्या पैशाला कुणालाच कमी नाही. त्यामुळे पैशाची अजिबात काही काळजी करू नका. तर सरांचे आभार. आपल्या सर्वांचं अभिनंदन आपण आल्याबद्दल. आणि आता या ठिकाणी आपण आपला फोटो घेऊ, काढू. एक रांग खाली बसा, एक रांग दुरितांचे तिमिर जाहो, विश्व सर्वस्व वाहो, जो जयवांचिल होते राहो, प्राणी राहो. वर्ष मंगळी ईश्वर कृष्णांची मांदी आली, अनवरत भूमंडळी भेटत मुखे आढाव, चेतनांची कावळीचे गाव, बोधे जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मातंडरे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होमी योगी, बजिरो आदि गुरुवीय अखंडित, आदि अनंत निविले, विशेष लोकीये, दृष्टा दुष्टविये होवावे. एकमेव श्री विष्णु भावो, भावो वेदांता सावो, हे देवरे ज्ञान देवो सुखिया झाला, हे देवरे ज्ञान देवो सुखिया झाला, हे देवरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. यानंतर जेवणाचा कार्यक्रम, फोटोचा कार्यक्रम.
कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना. कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळेना.